नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हा हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझे, हो हरी करुणा येईल तुझे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल. तत्व एकच आहे, पण कुठंतरी एकाचं नामचिंतन हृदयात ठेवा, मनात ठेवा. कारण मन चंचल आहे, त्याला त्याच्यापाशी लावा, मग भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग या शिवाने पृथ्वी तलावावर किंवा जसं युग बदलेल तसे अनेक अवतार घेतले. विष्णुदेवांनी अनेक अवतार घेतले. आणि मग त्याच वेळेस कलियुगाची निर्मिती झाली. कारण द्वापार युगात कृष्ण परमात्म्याचा अवतार कार्य झालं, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांचा अवतार कार्य झालं. परंतु आता कलियुगात कुठल्या देवाचा अवतार कार्य? कलियुगात पुंडलिकासारखा भक्त आला आणि आपल्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती करू लागला. पांडुरंग परमात्मा दंडकारण्य क्षेत्री लोहदंडी क्षेत्री आले आपल्या भक्तांसाठी. परंतु एकटे आले नाही, डोक्यावर शिवाला घेऊन आले. आणि म्हणून माऊली पांडुरंगाची पहिली वारी कोणी केली तर महादेवांनी केली. डोक्यावर शिवाला घेऊन आले म्हणून हे वेगळे नाहीत. मग या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार कोणी करायचा? म्हणून पुन्हा या संतांनी अवतार कार्य घेतलं. 13व्या शतकात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार कार्य माऊलींची उत्पत्ती. माऊलींचा जन्म झाला कोणाच्या पोटी? विठ्ठलपंत, आई साहेब रुक्मिणी माता. आणि फक्त माऊलींचा नाही जन्म झाला, महादेवांचा अवतार कार्य असणाऱ्या निवृत्तीनाथांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचा अवतार कार्य असणार आहे संत सोपान काकांचा अवतार कार्य झालं. आणि आदिशक्ती मायेचं मुक्ताबाईचं अवतार कार्य झालं. चारही भावंडाचा जन्म झाला. मग पुन्हा याच अवतारात संत नामदेवराय यांनाही विष्णूचा अवतार कार्य म्हटलं जातं. या संतांचा कालावधी संपला. पुन्हा 13वं शतक संपलं. पुन्हा अनेक संतांचा जन्म. बरं, संतांनी अनेक जातीत जन्म घेतलेला आहे. माऊलींचा जरी ब्राह्मण कुळात झाला तरी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, याती शूद्र वंश केला वेवसाव. आणि याच कालावधीत सावता सागर प्रेमाचे आगर, प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माया करी, घेतला अवतार माया करी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. घेतला अवतार मायावरी, घेतला अवतार मायावरी. सावता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. सावता सागर प्रेमाचा गर कोणाच्या घरी? घेतला अवतार माळ्या घरी. चोखोबांच्या घरी भगवंताने संत चोखोबांनी जन्म घेतला. राका कुंभार बाका अनेक त्या ठिकाणी भगवंताने संतांच्या स्वरूपात अवतार कार्य केलं.
पुढं शतक हे संपलं. ह्या संतांच्या मांडेआळीचा नामदेवरायांची संत माळीआळी संपली, मांदेआळी संपली, यांचा अवतार कार्य संपलं. पुन्हा जन्म झाला जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार या कोणाचा आहे तर म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही द्विजा. हे वेगळे नाहीत, एकच आहेत. तुकोबरायांचं अवतार कार्य संपलं, जगाच्या कल्याणा संतांची विभूती कल्याण करून झालं. पुन्हा 18वं शतक आलं. आता विष्णुदेव म्हणतात, देवा अरे तुझ्याशिवाय मी आता अवतार कार्य करून आलो, परंतु या कलियुगात संतांच्या स्वरूपात मी अनेक वेळा अवतार कार्य घेतलं. महादेवांना म्हणतात, आता तुम्ही अवतार कार्य घ्या. बरं, संत कोणाच्याही घरी अवतार कार्य घेत नाहीत. अरे देवाचा जन्म व्हायला सुद्धा जे ऋषी आहेत ते पुन्हा मातृपितृ झाले आणि तेव्हा देवांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला. म्हणूनच संत म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अरे बीज शुद्ध असेल तर फळ सुंदर येतात. आणि सकळ संतांनी जन्म घेताना जात पाहिली नाही, परंतु सगळीकडे जन्म घेऊन झाला. अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, परंतु पुढे या धनगर समाजात भगवंताने ठरवलं आता अवतार कार्य घ्यायचं. अवतार कार्य घ्यायचं मग कोणाच्या घरी? जी माझ्या देवाची भक्ती करते ना तिच्याच पोटी. माता सुंदरा त्या ठिकाणी अखंड पांडुरंग परमात्म्याचं भजन करते. अखंड छोट घर आहे, देवळीत पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे, परंतु आपल्या विठ्ठलाला कधीच वेगळं करीत नाही. तिच्या हृदयात सतत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग महादेवांनी ठरवलं आता यांच्या पोटी आपल्याला जन्म घ्यायचा, कारण तिथं माझ्या देवाचं नाव आहे. आणि म्हणून महादेवाने अवतार घेतलं संत बाळूमामा या स्वरूपात. जन्म झाला माऊली. ज्या वेळेस बाळूमामा संत बाळूमामा गर्भात होते त्यावेळेस आईला काय डोहाळे लागले, इतके डोहाळे लागले. कारण ज्या वेळेस संत जन्म घेतात त्यावेळेस संत काय म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. कुळ पावन आहे, पवित्र आहे आणि त्या ठिकाणी हरीचे दास जन्म घेतात. जन्म घेण्यापूर्वी आईला डोहाळे लागले. जसे 16व्या शतकात महाराणी सईबाईंना डोहाळे लागले, तलवारबाजी करायची, युद्ध करायचं. परंतु आता माता कनकाईला डोहाळे लागले, भजन करायचं, सतत ध्यान मग्न व्हायचं, विठ्ठल 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 नामचिंतन करायचं. पोटात विष्णूचा अवतार आहे, सतत त्या ठिकाणी देवाची पूजा करावी. हे डोहाळे त्या ठिकाणी कनकाईला लागले आणि तीच अवस्था माता सुंदराची झाली. डोहाळे लागले. आपल्या पतींना म्हणते, अहो ऐकलं का, मला डोहाळे लागलेत. माऊली आपल्यासारखे डोहाळे नाहीत. आपल्याला डोहाळे कशाचे लागतात? डोहाळे कशाचे लागतात? आता मेन पॉइंट, डोहाळे लागायला जागाच नाही राहिली, जागाच नाही. पूर्वी कसं होतं, खायचीच पंचायत होती त्यामुळे डोहाळे लागायचे, चांगलं काहीतरी खाऊशी वाटे. आता रोजच चांगलं होतंय घरात, कशाला डोहाळे लागतील? तरी डोहाळे कशाचे लागतात? आपल्याला चिंच खाऊशी वाटते, बोरं खाऊशी वाटतात. मग आता डोहाळ जेवण इतकं मोठं होतं, इतकं मोठं होतं की एका बाईच्या डोहाळ्यासाठी अनेक जण जेवून जातात. म्हणजे याचे डोहाळे आपल्याला लागतात. परंतु या मातेला डोहाळे कशाचे लागले? अहो ऐकलं का, मला डोहाळे लागले. अगं बाई कशाचे डोहाळे लागले? मायप्पा विचारतात, अगं तुला कशाचे डोहाळे? अहो मला नंदीवर बसावंसं वाटतंय.
म्हणाल हे काय डोहाळे आहे. अरे गर्भात कोण आहे. अरे शिवतत्व तिच्या गर्भात आहे आणि शिवाचं वाहन नंदी आहे. तिला नंदीवरच बसूशी वाटत. आता आपल्याला डोहाळे लागतात. अहो घरात बसून बोर झाले. आता पिक्चरला चला. पण या ठिकाणी मातेला डोहाळे लागलं. अहो ऐकलं का. काय झालं ग बाई. मला डोहाळे लागले. कशाचे. मला स्मशानात जावंसं वाटतंय. कारण देवाचं स्थान कुठलं आहे. स्मशान क्रीडा करिता विसावे. देवाचा विसावाच तिथं आहे. अरे देवाच्या भोवती बाळू मामांनी भूताळा वेताळांना माघारी पाठवलं. कारण याचं कारण त्यांचं मूळ तत्व कसं होतं. भूत वेताळ नाचती. भूत वेताळ नाचती. वेताळ नाचती. भूते 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 वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती. उमापती. हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती. 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 हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचतात. मूळ स्वभावच या देवाचा आहे. संहार करता आहे. म्हणून जो बाळू मामाचं नाव घेतो, ज्याच्या कपाळाला बाळू मामाचा भंडारा आहे ना, त्याच्या शेजारी सुद्धा भूत उभं राहू शकत नाही. कारण हे तत्व त्याचं आहे. म्हणून ज्या वेळेस आपला सखा याचा मृत्यू झाला हे कळलं, त्यावेळेस काळाला सुद्धा बाळू मामांनी माघारी पाठवलं. त्या अनेक वेळेस तुम्ही कीर्तनात या कथा ऐकल्या असतील. पण त्याचं मूळ तत्व काय सांगते. ज्याची काळाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली तो काळाला का माघारी पाठवू शकत नाही. म्हणून माऊली या शिवाचा ज्या वेळेस एखादा माणूस आजारी असेल ना, तर मृत्युंजय मंत्र आपण जपतो की आपला माणूस वाचावा म्हणून. शेवटी काळावर कुणीही विजय मिळवला नाही, परंतु याच्यात अशी ताकद आहे की तो काळाला थांबवू शकतो. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापणिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापणिया रे. शिवनाम शीतळ मुखी कापणिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. तड 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 दुड 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 तड 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 दुड 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 दुड. पळत सुटला कळी काळ बापुणिया रे. पळत सुटला कळी काळ बापुणिया रे. बापुणिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया 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 रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापलिया रे. त्या ठिकाणी काळ सुद्धा थरथर थरथर कापतो आणि पाठीमागे पळून जातो. ही ताकद या शिवाच्या नामस्मरणात आहे. आणि मग या मातेच्या उदरी शिव जन्म घेणार आहे. डोहाळे लागलेले आहेत. कधी नंदीवर बसावं वाटतं, कधी मशानात जावंसं वाटतं, कधी कपाळाला भस्म लावासा वाटतो, कधी कपाळाला भंडारा लावासा वाटतो. कारण गर्भात शिव आहे. शिवाचा अवतार कार्य आहे. ज्या वेळेस आपल्या भगवंताला पोटी पुत्र मागावा ना, त्यावेळेस नवस करताना म्हणते देवा ऐसा पुत्र देई गोंडा त्याचा जयरोक्की झेंडा. माता गोनाई ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे सुंदरा माता म्हणते असा पुत्र द्या की तो जगाचं कल्याण करेल. जगाचं कल्याण करेल. आणि खऱ्या अर्थाने संत बाळूमामा आजही जगाचं कल्याण करतात. आजही जगाचं कल्याण करतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्टविधी परोपकारी. देह कष्टविधी परोपकारी.
कष्टमिटी परो पुकारी देव कष्टमिटी परो जगाच्या कल्याणासाठी आणि माऊली संतांनी अवतार केलं मायप्पाने माता सुंदराच्या पोटी आणि संत बाळूमामाचा जन्म झाला बाळूमामाच्या नावाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय जगाच्या कल्याणासाठी बाळूमामांचा अवतार कार्य झालं आणि म्हणूनच माऊली आजही टीव्ही समोर बसू न देता तुम्हाला इथपर्यंत आणलं कळलं का घरी अनेक जण टीव्ही समोर बसले परंतु तुम्हाला बाळूमामांनी त्यांच्या भक्तीमुळे इथपर्यंत आणलं तुमच्या हृदयात त्यांची भक्ती आहे ना म्हणून त्यांनी तुम्हाला इथं आणलं तुम्हाला काय वाटलं मी चाललो अरे खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटवावा खेळ करणारा हाच आहे आणि नटवणारा माझ्या जीवनातील पहिली बाळूमामाची कीर्तन सेवा आहे पहिली आणि ती पण यांनीच घडून आणली यांनी का घडून आणली काल इथं दशक्रियेला आले आणि मग त्यांनी ज्यांचं अन्नदान आहे त्या मामांनी सांगितलं की उद्या कीर्तनासाठी येताल का सुरुवातीला मी कचकूच करत होते परंतु त्यांनी पुन्हा आदेश केला आता देतोय चान्स ये नाही तर मग काय खरं कारण करता करविता अहो तो जेवढा भोळा आहे ना तेवढा कर्माची देवता सुद्धा आहे कर्माची देवता मी काय म्हंटल नवग्रहांची उत्पत्ती यांच्यापासून झाली आणि कर्मदेवता कोण आहे शनी तुम्ही म्हणाल शनीची पीडा असते पीडा नाही कर्माचं फलित देणारी ती देवता आहे ज्याला शनीचा त्रास आहे ना त्यांनी रोज आई वडिलांच्या पाया पडा कधीच शनीचा त्रास होणार नाही कारण शनी एकमेव असा ग्रह आहे तो खूप श्रेष्ठ मातृपितृभक्त आहे कर्माची देवता आहे ती मग आपण जे कर्म करू ना तसं तो फळ घेतो संत म्हणतात आम्ही संत झालो आमची पुण्याई नाही जन्मोजन्मीची पुण्याई आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवाया विठ्ठला कृपा केली जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले माझ्या विठ्ठली कृपा केली जन्म जन्मी आम्ही जन्म जन्मी आम्ही जन्मोजन्मी खूप पुण्य केलं आणि तेव्हा कुठेतरी जाऊन या भगवंताने आमच्यावर कृपा केली
पूर्वजन्मी ज्याचे असेल पदरी त्याच्या मुखी येते रामकृष्ण हरी. आपल्या पूर्वजन्मीचं संचित फळ आणि या जन्मी आपण केलेलं सत्कर्म. माऊली, आज दिवस कोणता आहे? सर्व पित्र्या अमावस्या. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या शिवाचं जे वाहन आहे नंदी, याचा सण आहे. याचा सण आहे. शेतकऱ्यांचा आत्मा आहे बैल आणि याचा सण आहे. आणि या दिवशी खरंच भरतगावच्या या ग्रामस्थांनी मला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद देते. आज या ठिकाणी आपण सगळेजण बाळूमामांच्या भक्तीपोटी इथे आलो, परंतु माऊली इथपर्यंत आला ना तर जीवन बदला. जीवन बदला म्हणजे जीवनातील किंवा आपल्या देहातील विकार बाजूला काढा. अनेक जण बाळूमामांचं चरित्र तुम्ही ऐकलं. अनेक जण असे होते की बाळूमामांच्या विरहित काहीतरी चुकीचे कर्म करायचे. ज्या वेळेस एकदा बाळूमामांना मेंढ्या आपल्या नदीच्या पहिल्या तीरावर पलीकडे जायचं होतं. ही नदी पार करण्यासाठी नावाड्याला सांगितलं, बाबा रे मला पलीकडे जायचंय, मग या नदीच्या पलीकडे जायला तू मदत कर. मग हा नावाडी म्हणला करेल, परंतु त्यांनी हिशोब लावला. एका मेंढीचे 4 आणे घेईल म्हणला. 4 आणे आता आपल्याला कळतंय, आताच्या मुलांना नाही कळायचं. मग 4 आणे 8 आणे हिशोब लावत राहिला. परंतु ज्यावेळेस माऊली कधी कधी देव आपली परीक्षा घेत असतो. जीवनात लालच कधीच आलं नाही पाहिजे. आपण जरी किती श्रेष्ठ भक्त असो ना, तरी कधी कधी देव आपली यावेळेस परीक्षा घेत असतो. नावाड्याने संत बाळूमामा आहेत, परंतु याचं अस्तित्व त्यांना माहिती नाही, ते किती श्रेष्ठ आहे हे त्याला कळलं नाही. बाळूमामांनी मेंढ्या नावेत पाठवल्या आणि नदीच्या मध्यभागी गेल्यावर त्याला मोह उत्पन्न झाला. याच्यातील 1-2 मेंढ्या पाण्यात टाकाव्या म्हणजे आपल्याला मिळतील. आता मेंढ्या पाण्यात टाकल्या बुडतात का? नाही, कारण बुडणारा, न पोहायला शिकणारा बुडणारा एकच जीव म्हणजे माणूस, बाकीचे जीव तरू शकतात. मग या मेंढ्या पाण्यात टाकल्या, परंतु बाळूमामांना सगळं दिसत होतं. हा दृष्टांत सांगते, कथा तुम्हाला माहिती आहे, परंतु याच्या मागचं तात्पर्य सांगते. बाळूमामांना सगळं दिसत होतं. ते संत आहेत, देव अवतारी आहेत, सर्व जाणत आहेत. याच्या मनातील पापी भाव, लालसा या भगवंताने ओळखली. त्याने मेंढ्या पहिल्या तीरावर नेल्या, परंतु माघारी येत असताना तो मध्येच अडकला. त्याचे हातपाय अडकले, त्याला काही सुधरेना. देवाचा धावा करू लागला. बाळूमामांचे भक्त म्हणतात, देवा अहो ते ओरडतोय, त्याने आपल्या मेंढ्या पहिल्या तीरावर नेल्या. भगवंत म्हणतात, बाबा रे तुला माहिती नाही, मला इथून सगळं दिसतंय. संत बाळूमामांनी भंडारा असा उधळला की नदीचं पाणी वेगळं झालं आणि नदी मधून कोरडी झाली आणि मेंढ्या चालत 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 या भगवंताने पलीकडे नेल्या. ही ताकद त्या देवात आहे. म्हणून भक्ती करत असताना, देवाची सेवा करत असताना कधीच मनात पाप आणू नका. जर तुम्ही त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ पाहिला तर तुमचं कल्याण होईल याच्यात शंका आहे. स्वार्थ पाहू नका, कारण देणारा हाच आहे हो, याला मागावं लागत नाही. परंतु ज्या ज्या वेळेस, आता संत बाळूमामांचा स्वभाव असा आहे की त्यांच्याकडे या, त्यांना काही मागा, ते रिकाम्या हाताने पाठवतच नाही. जरी एकदा एका पाटलाचं नुकसान केलं, काय फक्त बाबडीच्या फांद्या तोडल्या, आपल्या मेंढ्यांना चारल्या, पाटलांनी खूप बडबड केली, परंतु बाळूमामा म्हणतात, अहो तुमचं किती नुकसान झालं, मी भरपाई देत. अरे तू धनगर, तू काय माझी भरपाई देणार? बाळूमामा अनेक वेळा विचारतात, नाही दिलं. ते निघून गेले तन तन करत. संत बाळूमामांना वाटलं खरंच आपण यांचं नुकसान केलं. मग जिथे 2 पोती ज्वारी व्हायची होते ना, तिथे 20-22 पोती ज्वारी झाली. नुकसान भरपाई
करून दिली. देवाच्या दारात तुम्ही रुपया टाकला तर 100 रुपये देण्याची ताकद त्याची आहे, कारण तो भगवंत आहे. परंतु जर तुम्ही देवाच्या दारात येताल आणि जर इतरांचा अपमान करत असेल तर त्या ठिकाणी तो देव कधीच माफ करणार नाही. म्हणून या ठिकाणी येताना शुद्ध मनाने या. शुद्ध मनाने, भाव शुद्ध असेल, मन शुद्ध असेल तर तो इतकं देईल की तुम्हाला कधीच संपणार नाही, कधीच संपणार नाही. कारण करता करविता तोच आहे. परंतु आपण देवाकडे येतो फक्त आपल्या संसाराचं मागतो. बरं, संसाराचं मागतो ते टिकतं का? ते क्षय पावणार आहे. अक्षय इथं फक्त परमात्मा आहे, क्षय पावणार आहे. हा संसाराचं मागणं टिकतं का? बरं, टिकलं तरी तुमच्या बरं नेता का? काय नेणार आहे? बरोबर, जन्म झाल्याबरोबर अंगावर चिंधी नाही आणि मेल्यावर सुद्धा अंगावर पांढरं कापडच टाकले. काय नेणार? बरोबर बरोबर काहीच नेऊ शकत नाही. मग कशासाठी आपण या संसाराच्या चक्रात अडकलो? याच्यात अडकू नका, म्हणजे संसार सोडू नका हे मला सांगायचं नाही. संसारात असून मनाने त्या भगवंताला भक्तीचं मान. संसारी असावे आतून नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसुरी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात असल्यासारखं असावं, पण आपलं कसं आहे, इथं आलं तरी घरची चिंता. आपलं उलट आहे. परमार्थात असोनी नसतो आपण. शरीराने जरी इथं असलो तरी मनाने घरी असतो. म्हणून संसारात त्या पद्धतीने राहा जसं परमार्थात राहता, आणि परमार्थात ज्या पद्धतीने जा जसं संसारावर इतकं प्रेम करतो की स्वतःला झोकून घेतो. तसं परमात्म्यावर इतकं प्रेम करा की त्याला त्याच्या भक्तीशिवाय काहीच मागू नका. आणि म्हणूनच नामदेवराय आपल्या अभंगात भगवंताला त्याची भक्ती मागतात. आवो सदाशिवा, आवो सदाशिवा, आवो सदाशिवा, आवो सदाशिवा. अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा. आवो सदाशिवा, आवो सदाशिवा, आवो सदाशिवा, आवो सदाशिवा. अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, अहो सदाशिवा. भक्तिमुक्ती भावा, भक्तिमुक्ती भावा, करवीते तुझी सेवा, करवीते तुझी सेवा. देशी भक्ती मुक्ती धावा, देशी भक्ती मुक्ती धावा, करवीते तुझी सेवा, करवीते तुझी सेवा. अहो सदा शिवा, देशी भुक्ती मुक्ती भावा. नामदेवराय आपल्या पहिल्या चरणात म्हणतात, अहो सदा शिवा. या महादेवांना मागणं म्हणतात. काय मागणं मागतात? देशी भुक्ती मुक्ती भावा. देवा तुझी भुक्ती दे, मुक्ती दे, भक्ती दे. भक्ती मागतायत, मुक्ती मागतायत. मुक्ती का मागतायत? पुन्हा जन्म नको आणि मरणही नको.
आणि भक्ती मागतात, कारण भक्तीने जीवाला आनंद मिळतो. भक्तीने जीव परमात्म्याशी एकरूप होतो. भक्तीने हा जीव भगवंत होऊन जातो. संतांनी एवढी भक्ती केली, एवढी भक्त केली की देवते संत निमित्त त्या प्रतिमा, ते देवच होऊन गेले. देव पहावया गेलो आणि देवची होऊन गेलो, देव झालो. आणि मग या देवांनी संतांनी देवाला नेहमी भक्ती मागितली. कारण भक्ती का मागितली? मोक्ष मिळायचा असेल, मोक्ष पाहिजे असेल तर भगवंताच्या दारात बसून जमणार नाही, तर त्या अंतर्मनाने त्याची भक्ती केली पाहिजे. म्हणून नामदेवराय आपल्या अभंगात म्हणतात, भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. भक्तीविनी मोक्ष मिळणार नाही हा सिद्धांत आहे. म्हणून देवाला मागणं मागताना भक्ती मागा, भक्ती मागा. आणि ती भक्ती कशी मागा? काया वाचा मने सर्वस्व उदार, बाप रखमा देवी वर. कायेने वाचेने सर्वस्व उदार व्हायचं आणि त्या भगवंताची भक्ती करायची. मग भक्ती करत असताना त्या भक्तीत नवविधा भक्ती करायची असं नाही. या ठिकाणी तुम्ही त्या भक्तीत आनंद घ्या. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नामस्मरण करा, कीर्तन करा, भजन करा आणि भजनात नाचण्याचा आनंद घ्या. अहो, नामदेवरायांनी वारकरी परंपरा चालू केली. संत बाळूमामा पांडुरंग परमात्म्याची अखंड वारी करत होते. कारण का? नामदेवरायांची ही परंपरा अशी होती, वारीची परंपरा होती. पंढरीचा वारकरी होईल भिकारी. पंढरीचा वारकरी आहे, परंतु आपण वारी करताना सकल वारकरी संतांनी एक रूप होऊन त्या ठिकाणी पांडुरंगाची वारी केली. परंतु संत बाळूमामा असे एकमेव संत आहेत, त्यांनी मेंढ्या माऊलींना घेऊन पांडुरंग परमात्म्याची वारी केली. मेंढ्या माऊलींना घेऊन. म्हणूनच कवी म्हणतात, बाळूमामा वैद वैद वैद, तुमच्यामुळेही मला
आज बाळूमामांच्या आनंदात सहभागी होत आला. हा अवतार कार्य आहे आणि मेंढ्या माऊलींना घेऊन पंढरीची वारी केली. आता फक्त पंढरीची नाही तर संपूर्ण भारताची वारी करतात. भक्तांना बाळूमामांची भक्ती काय आहे? या ठिकाणी अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. अरे देवऋषीला तर या ठिकाणी धाराच नाही. कोण म्हणाल मी देवऋषी, पण बाळूमामा सारखं आजही 25व्या शतकात जर संत बाळूमामांची भाकीत खरं होत असेल तर खऱ्या अर्थाने ते संत आहेत. तुम्ही संत माय बाप पावंत, तुम्ही संत माय बाप पावंत, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा रवया कारणे, अवतार तुम्हा रवया कारणे, अवतार तुम्हा रवया कारणे, अवतार तुम्हा रवया तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि खरंच मायबाप आहेत, कृपावंत आहेत. देव पाहत नाही हा गरीब आहे का श्रीमंत. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. आणि म्हणूनच नामदेवराय म्हणतात हा भाव मला दे, भक्तीचा भाव मला दे. भक्तीत आनंद आहे, आनंद आहे. आपण काय करतो? नको त्या ठिकाणी आपला वेळ देतो. खरंच आपल्या त्या वेळाचा उपयोग आहे का? वेळेचा उपयोग आहे का? ज्या वेळेस बाळूमामांनी आपल्या मित्राच्या मस्तकावर अंगठा ठेवला पायाचा आणि त्यांना म्हटलं अरे मला विचारल्याशिवाय कसा गेला तू? तो पुन्हा आला. परंतु ही बातमी सर्वत्र पसरली आणि पारावर जे बसलेले होते ना ते बोलू लागले मायप्पाचा मुलगा असा आहे, तो जिवंत करतो, जिवंत करतो. काहीतरी कुजबूज 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 सगळीकडे. कोणी त्यांना त्रास दिला. त्यांचा स्वभाव लहानपणापासून असा होता की काट्याला सुद्धा ती देवाची गादी मानतात आणि बाबळीच्या काटेच्या सर्वात उंच फांदीला सुद्धा देवाचं शिखर मानतात. असा त्यांचा स्वभाव आहे. परंतु कुजबूज माऊली जीवनात आपण ज्या गप्पा गोष्टी जिथे वेळ देतो, खरंच देवाने आपल्याला हा नरदेह दुर्लभ असणारा प्राप्त करून दिलाय. खरंच आपण आपल्या जीवनाचं सार्थक करतो का? पारावर बसून एकमेकांची विटंबना करण्यापेक्षा, निंदा करण्यापेक्षा तोच वेळ जर भगवंताच्या सेवेत घालवला तर खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक होईल. नामदेवराय म्हणतात शरीर काळाचे भातुके, तुम्ही नेना काय तुके. अजून का झोपले आहात? तुम्हाला काय वाटलं मी माझं जीवन जगतोय, एन्जॉय करतोय? नाही रे बाबा, हे शरीर काळाचं खाद्य आहे. आणि म्हणून नामदेवराय म्हणतात देवा संत आहेत, भगवंताची भक्ती करतात, तरी सुद्धा देवाला म्हणतात माझा जन्म गेला वाया, तुझा विन पंढरी राया. आपला जन्म वायाला जातो. कशामुळे? तुझा विन पंढरी राया. मग देवा वाचून जर आपण जगलो तर कुत्र्या मांजरासारखं जगण्याला काय उपयोग आहे? जन्म घालू नये वाया, 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 जन्म घालू नये वाया,
जन्म घालू नये वाया सुंदर प्रमाण घेतलं मानवाची उत्तम काया. अरे उत्तम काया आहे. काया म्हणजे काय? शरीर. उत्तम शरीर आहे. शरीर उत्तम चांगले. पण तरी सुद्धा आपण नको त्या विषयात का घालवलं? शरीर उत्तम आहे, चांगला आहे, परंतु नको त्या विषयात घालू नका. मी सांगितलं कर्तव्य करा, कर्म करा, संसार करा, परंतु संसार करत असताना त्या भगवंताला आपलंस करा. आता संत बाळूमामांनी संसाराकडे पाठ फिरवली कारण त्यांना जगाचं कल्याण करता येत नव्हतं, करायचं होतं. इथं आपल्याला आपल्या घरच्यांचं कल्याण करता येईना, जगाचं कधी करायचं? आता तुम्ही म्हणाल आता तुम्ही संतांचं चरित्र, कुठल्या संतांनी प्रपंच केला? बाळूमामा तर संसारच सोडून गेले. अहो पण त्यांचा जन्मच जगाच्या कल्याणासाठी झाला होता. ते संसारापासून विरक्त राहायला पाहत होते. कारण मला अवघाची संसार सुखाचा करी, अवघाचा संसार सुखाचा करी. पण आपण काय करतो? मामा मामा अहो मला खायला मिळत नाही, अन्नधान्य पुरेसे नाही, माझा धंदा नीट चालत नाही, माझ्यावर काहीतरी कृपा करा. एकदा आला, त्याच्या पायावर डोकं ठेवलं, भंडारा लावला, कर्म रेषा बदलली, दरिद्र रेषा गेली, पुण्य रेषा प्राप्त झाली आणि याचा पैसा साचू लागला. सांगते काय? पैसा साचू लागला. किती वेळा आला? एकदा आला, मामांच्या दारात खूप कयावया करू लागला. मामा आहेत ते, मामा आहेत. आता मामा यांना का म्हटलं? आता त्यांचे भाचे म्हणत असतील ठीक आहे, परंतु आज आपण का मामा म्हणतो सांगू? बाळू मामा का म्हणतो? आई नंतर आपल्या सर्वात लाड करणारं कोण असतं? मामा. आई नंतर लाड करणारं कोण? मामा. बाप देणार नाही पण मामा दिल्याशिवाय राहणार नाही. बाबा काय म्हणतील? समजा एखाद्या लेकराने म्हणलं बाबा मला सायकल घ्या, बाबांनी म्हणावं आता नाही नंतर घेतो. लेकराने हट्ट धरला, मामा मामा तू बर्थडेला येणार आहे ना, मला सायकल घेऊन ये ना. मामा आला सायकल घेऊन. तशी तर आहे. इकडे मामांना म्हणा मामा मामा अहो मी तुमच्या दारात आलो, आता मला सुख समाधान द्या ना. मामानी सुख दिलं पण तुम्ही समाधानी राहिले का? समाधानी? अहो त्यांनी सुख दिलं परंतु तुम्ही समाधानी राहिले नाही. मामांनी धंदा व्यवसाय सगळं चालून चांगलं करून दिलं, आता झोपडीचं घर झालं, परंतु पुन्हा आता अजून वाढलं. मामा अहो गाडी पाहिजे हो. मामांनी दिली कृपेने टू व्हीलर. मामा आता कमरेने टू व्हीलर चालवता येत नाही, फोर व्हीलर पाहिजे. फोर व्हीलर दिली. समाधान मिळालं नाही म्हणून संत सांगतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पण चित्ताला समाधान मिळत नाही. गाडी आला, बंगला आला, जमीन आली, परंतु अजून काहीतरी कमवायचं, काहीतरी कमवायचं, काहीतरी कमवायचं. सतत या पैशाच्या मागे इतके पळतात, इतके पळतात आणि मग पुन्हा हिंदी संत सांगतात तूने जो कमाया है. काय सांगतात? अरे तूने जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. येताना मोकळ्या हाताने आलेला आहे आणि जाताना मोकळ्याच हाताने जाणार आहे. आपण संत नाही म्हणून आपली कोणी समाधी बांधणार, आपल्याला जाळणार, आपली राखच होणार, मशानातच होणार. बंगला बांधला तरी घरात कुणी जाणार नाही. मग कशासाठी? समाधान ठेवा, समाधान. अरे तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.
खाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाले। हिंदी संत म्हणतात तू या शरीराला MBBS नाही, आयुर्वेदिक नाही, MD डॉक्टर, अगदी जगाच्या कोपऱ्यावर कुठलाही डॉक्टर पाहायला गेला तरी तू जाणारच आहे, जाणारच आहे. मग काय नेलं बरोबर, काय नेलं बरोबर? काहीच नाही. आपल्या बरोबर काय नेतो आपण? फक्त भगवंताची केलेली सेवा. म्हणून बाळूमामांचे मेंढर येतात त्यावेळेस अनेक लोक त्यांची सेवा करतात आणि खऱ्या अर्थाने तुमच्या गावाने त्यांची सेवा केली. मेंढी माऊल्या येऊन गेल्या, परंतु भगवंताचं मंदिर बांधलं, शिवलिंग केलं. खऱ्या अर्थाने तुम्ही नाही बांधलं, बाळूमामा तुमच्या गावात आलेत. बाळूमामा तुमच्या गावात आलेत. बाबा रे, सेवा करा, सेवा करण्याची संधी. आता तुम्ही म्हणाल मामांची सेवा येऊन इथं पूजा भक्ती काय? माऊली आज काय सेवा आहे? ज्ञानदानाचं कार्य ही माझी सेवा आहे, गायनाचं कार्य यांची सेवा आहे, श्रवणासाठी तुम्ही इथे आले तुमची सेवा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी अन्नदान केलं ते पुण्य कर्म आणि ती सेवा आहे. आज पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्या आहे. या दिवशी जर समाजाला अन्नदान केलं तर याचं पुण्य त्याला नाही, सकल पित्रांना मिळणार आहे. ही सेवा आहे, सेवा आहे. म्हणून ही सेवा करा. आता काल मी पाहिलं पांडुरंग परमात्म्याचं मंदिराचं काम चाललेलं आहे. अनेक जण देणगी देतात. माऊली, दान देताना कधीच कमी करू नका, दान देताना कधीच कमी करू नका. ज्या वेळेस आपण देवाला, माझा अनुभव आहे जीवनातील, ज्या वेळेस आपण देवाला 5 रुपये दान करू ना, देव पुढील काळात आपल्याकडे 10 रुपये आणून देतो, आपल्याला कळू देत नाही. बाळूमामांची कृपा ही तीच आहे. तुम्ही त्यांच्या सेवेसाठी 10 रुपये घातले ना, 100 रुपये देतात, परंतु ते तुम्हाला कळूनही देत नाहीत. तुमच्यात कधी बाळूमामा येऊन भेटीला देतील आणि तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुमची त्या पांडुरंग परमात्म्याची किंवा बाळूमामांची सेवा करा. कारण संत बाळूमामा सुद्धा पांडुरंगाची भक्ती करतात, पांडुरंगाची वारी करतात. आणि म्हणून संत नामदेवराय या महादेवाला, पांडुरंगाची सेवा तर करतात, परंतु या महादेवाला सेवा करण्याचं अनुमोदन करतात. करावी ते तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा, करावी तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा. ऐसे धरावे या जीवा, ऐसे धरावे या जीवा, करावी ते तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा, ऐसे धरावे या जीवा, ऐसे धरावे या जीवा, करावी ते तुझी सेवा, करावी ते तुझी सेवा. करावी ती तुझी सेवा. नामदेवराय दुसऱ्या चरणात अभंग तुम्हाला कळला असेल. पहिल्या चरणात नामदेवराय म्हणतात, अहो सदा शिवा, मला काय द्या? त्याची भुक्ती मुक्ती भावा, भक्ती द्या, मुक्ती द्या आणि भाव द्या. आणि दुसऱ्या चरणात म्हणतात, करावी ती तुझी सेवा. देवा तुझी सेवा द्या, ऐसे धरावे या जीवा. या जीवाला आता नामदेवराय कमी सेवा करतात का हो देवाची? तरी सुद्धा देवाला म्हणतात, देवा तुझी सेवा घडू दे, असं या जीवाला कर. सतत तुझ्या सेवेत मला गुंतू दे. मग ती सेवा कुठली असू दे. संत आले संतांची सेवा घडू दे, वारकरी आले वारकऱ्यांची सेवा घडू दे. देवा तुझ्या चरणाची सेवा घडू दे. फक्त या जीवाला काय दे? सेवा दे. आता सेवाच का मागतात? कारण सेवा शब्द असा आहे
किंवा सेवा कार्य हे असं आहे की इथे अहंकाराचा नाश होतो, अहंकाराचा नाश होतो आणि जीवनात नम्रता येते. संत बाळूमामाने परमात्म्याने मेंढ्या माऊलीची निर्मिती का केली? त्यांचं मस्तक खाली आहे, नम्रता शिकवतात माऊली. नम्रता सेवा भाव असा आहे, अहंकाराला दूर लोटतो, माणसाच्या जीवनात नम्रता येते आणि मग नम्रता आल्यानंतर घरातून बाहेर पडताना सुद्धा तो व्यक्ती किंवा ती महिला असेल पुरुष असेल आपल्या वडीलधारांच्या चरणावर मस्तक ठेवतात आणि मग बाहेर पडतात. नम्रता. एवढंच नाही, समाजात गेल्यावर मोठ्यांचा आदर. आज समाजात असं आलेलं आहे की मुलं आई वडिलांचं सुद्धा ऐकून घेत नाही. समाजात गेल्यावर वडीलधाऱ्यांचा काय मान ठेवायचा? पूर्वी असं होतं, शाळेत गेल्यानंतर गावातील कोणीतरी मोठा असेल तर मुलगी पटकन ओढणी घ्यायची आणि साईडने कडने जायची. म्हणजे आमच्या जीवनात पण आम्ही तो अनुभव घेतलेला आहे किंवा तसं जगलेलो आहे. परंतु आज अशी परंपरा आलेली आहे की संस्थानांना नियम काढावा लागलेला आहे, भगवंताच्या दर्शनासाठी येऊन हिंदू पोशाख घालून यावा. ही वेळ आपल्यावर का आली? विज्ञानाने प्रगत झालो, ज्ञानाने मोठे झालो, परंतु संस्काराने शून्य बनत चाललेला आहोत. संस्कार महत्वाचे आहेत. संत बाळूमामा कसे आहे? डोक्यावर फेटा आहे, अंगात धोतर आहे, खांद्यावर घोंगडी आहे, हातात काठी आहे. आणि जे बाळूमामांचा अवतार कार्य म्हटलं जातं ते गुरु माऊली अगदी परदेशात जाताना सुद्धा आपली काठी सोडत नाही, कारण हे संस्कार आहेत. ही आपली माती कोणाची आहे? ही माती छत्रपती शिवरायांची आहे. हे संस्कार कोणत्याचे आहेत? हे संस्कार आऊसाहेब जिजाऊंचे आहेत. छत्रपती संभाजी राजांचे, छत्रपती शिवरायांचे संस्कार असे होते की घरात आईंना किंवा मातेला मुजरा केल्याशिवाय कधीच बाहेर पडले नाही. ते कुठे शाळेत चालले होते, पिक्चरला चालले होते, लढायला, युद्ध करायला. परंतु किती गडबड असेल हो, किती गडबड असेल, परंतु ज्या वेळेस स्वराज्यात असतील त्यावेळेस आपल्या मातेचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच बाहेर पडलं नाही. आज परिस्थिती अशी आलेली आहे की आई बरं बोलायला सुद्धा वेळ नाही. म्हणून करावी ती तुझी सेवा. नाही या देवापर्यंत इथपर्यंत येता आलं तर घरी असलेल्या आई वडिलांची सेवा करा. सेवा, आई वडिलांची सेवा पाहूनच वैकुंठातला पांडुरंग परमात्मा युगे 28 विठू धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी. अहो काय आहे, कुठली आहे, काहीच कळलं नाही. कुठली ती होती माती, कोणाचा कुंभार घडविता उभार आहे, पहा विश्वभर. तिच्यामुळे पंढरपूर, तिच्यामुळे पंढरपूर झालं कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. तुम्ही म्हणाल ह्याचा आणि पांडुरंगाचा त्या ठिकाणी येण्याचा काय संदर्भ देते? भक्त पुंडलिक विषयाच्या अधीन इतके गेले तुकोबरा यांचं वर्णन करतात. माया पित्याच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. माऊली, समाजात राहताना अजूनही अशी परिस्थिती आहे, विषयाच्या आधी जाऊन आपण खातो पुरण
पुंडलिकाची ही अवस्था झाली आणि पुंडलिक काशी यात्रा करी, काशी तीर्थयात्रा करतोय. आणि मग भक्त पुंडलिकाला तीन देवी आल्या आणि जाताना खूप कुरूप दिसल्या. दुसऱ्या दिवशी आल्या इतक्या सुंदर. नदी पात्रावर स्नान करताना भक्त पुंडलिक पाहतात आणि विचारतात, तुम्ही जाताना खूप मलिन होता, आहात तरी कोण? येताना इतका रूपवंत गुणवंत. ह्या तीन देवी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती. या तीनही देवी म्हणतात, अरे तुझ्यासारखा महापापी येतो आणि आम्हाला पापी करून टाकतो. आणि मग आमचं पाप नष्ट करण्यासाठी, पुन्हा शब्द काय आलाय, आमचं पाप नष्ट करण्यासाठी आम्ही काय करतो? कुक्कुट मुनींच्या आश्रमात त्यांची सेवा करतो. सेवेने काय होतं? पाप नष्ट होतं. पाप नष्ट होण्यासाठी जर देवदेवता ऋषी मुनींची सेवा करत असतील तर आपण संतांची आणि आई वडिलांची सेवा का नाही करावी? मग हा पुंडलिक मी काय पाप केलं म्हणून पुन्हा कुक्कुट मुनींच्या आश्रमात गेला, संतांचं दर्शन घेतलं, काय पाप झालं? मग त्यांनी सांगितलं, बाबा रे तू भगवंताचं मुखात नामस्मरण करतोय, खूप नाव घेतोय, त्या पांडुरंग परमात्म्याला आपलंसं केलं, काशी विश्वेश्वराची तीर्थयात्रा करतोय, परंतु बाबा तुझ्या आई वडिलांचे जे हाल चाललेत ना ते खूप मोठं पाप आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आईशा लोका पाहू नये त्यांच्या मुखा, त्यांच्या तोंडाकडे सुद्धा बघू नका, तुम्हाला पाप चढेल. तुकोबराय सांगतात मी नाही. मग पुंडलिक आपलं पाप नष्ट करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. मग पुन्हा ऋषींनी सांगितलं की बाबा लोहदंडी या क्षेत्री जा, आई वडिलांची काय कर? सेवा. पुन्हा आला शब्द, आई वडिलांची सेवा कर, तुझं सर्वत्र पाप नष्ट होईल. आणि मग भक्त पुंडलिक त्या ठिकाणी गेला, आई वडिलांची सेवा केली, इतकी सेवा केली. सर्वांना माहिती आहे पांडुरंग परमात्मा भुंग्याच्या स्वरूपात आले, मांडी पोकरली, रक्ताचा पाठ चालू आहे, परंतु आई वडिलांची निद्रा व्यस्त केलेली नाही. आणि मग शेवटी निद्रेत व्यत्यय न आणला आणि मग शेवटी या चतुर्भुज स्वरूपाला आपलं स्वरूप पुंडलिकाला दाखवावं लागलं. भगवंत आपल्या दारात आलेत, आता काय द्यावं बसायला? अतिथी देव. शेजारी असलेली वीट फेकली आणि त्या विटेवर भगवंताला उभं केलं. सांगण्याचं तात्पर्य, आई वडिलांची सेवा पाहून जगाचा चालक पांडुरंग परमात्मा एक युग नाही युगे 28 उभा विटेवर उभा आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, देवा करावी ती तुझी सेवा. कुणाची सेवा करा तुम्ही, परंतु नामदेवराय देवाला म्हणतात, ऐसे धरावे या जीवाला सेवा दे, याला कुठलाच अभिमान होणार नाही. आणि म्हणून आपण एकदा सेवा करू. ज्या संत बाळूमामाने त्या भगवंताचं भजन केलं ना, त्याचं भजन करू. विठोबार कुमाई किती जणांनी भजन केलं का आता जेवणाची वेळ झाली म्हणून चित्त तिकडे लागलं. आरतीची वेळ झाली ना, कोणी आणलं यांना 9 वाजून गेले, आता काय खरं नाही. भजन कोणी गेलं का सगळ्यांचं लक्ष आपलं तिकडं. आरती कधी होते? मी आधीच विचारलंय महाराजांना, 15 मिनिटं उशीर झाला तर चालेल का? ते म्हणले चालतंय, तुमचं चालू द्या. म्हणून एकदा संतांचं भजन करू. मी म्हणते
नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणा सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, देवजनाबाई, सोपान काका, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. ह्या माऊल्या सगळ्या म्हणल्या सोपान काका मुक्ताबाई. दिमागची काय म्हणली ना, मनातून मी सांगते, मला मन कळतं, मामांनी तेवढी ताकद दिली. बाई तू वरड, आम्ही काही म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. माऊली, या ठिकाणी आल्यावर आपण सेवेसाठी आलेलो आहोत, तर त्या देवाची सेवा करा. सेवा कशाने करता येते? कामच करावं नाही, मुखाने त्याचं नामस्मरण केलं तरी त्याची भक्ती घडते आणि सेवाही घडते. कारण हा नरदेह एकच आहे, याची देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. इतरत्र देहाला हे ज्ञान नाही, या मनुष्य देहाला हे ज्ञान प्राप्त करून देण्याची ताकद दिलेली आहे. इतर पशु पक्षीला ज्ञान जरी असलं तरी ते व्यक्त करण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. भाव जरी असला तरी भगवंताची भक्ती करण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. इच्छा जरी असली तरी ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही. हा मनुष्य देह असा आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन भगवंताची भक्ती करेल. हा मनुष्य देह असा आहे जो आई वडिलांची सेवा, गाय जरी असली, वासराला वाटलं कितीतरी माझ्या गायीची सेवा करावी, नाही येणार. परंतु लेकराला वाटलं माझ्या आईची सेवा करा, आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सेवा करा. म्हणून जन्मात आल्यानंतर प्रथम आई वडिलांची सेवा करा, कारण आई वडील जीवनातील पहिले गुरु आहेत आणि भक्त आहेत. भगवंत आहेत. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. त्या आई वडिलांची सेवा करा, संतांची सेवा करा, समाजाची सेवा करा. आणि मी एक भलतच काढलंय, निसर्गाची सेवा करा. आता तुम्ही म्हणाल निसर्गाची सेवा कशासाठी, ह्याचं काय, तर त्याचं 2 मिनिटात सांगते. पर्यावरणासारखी अशी निर्मिती सगळ्यांनी केली. अनेक त्या ठिकाणी शास्त्रज्ञ आले किंवा व्यक्ती आले, मोठमोठे. पर्यावरणाचं रक्षण करा, कारण कोरोनासारखी महामारी आली, तुम्ही वाचले, मी वाचले, बाळूमामांची कृपा. परंतु आपली आपल्यातून घेऊन गेली की नाही? तुमच्यातले गेले का कोरोनाने? नाही गेले का? तुम्ही खूपच ऑक्सिजन लय तुमच्याकडं, कारण ऑक्सिजन मिळाला नाही ना त्यावेळेस. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, ऑक्सिजन कमी पडला. आता आपल्याकडे हे एवढं मोठं माळरान आहे, इतकी हवा येते, इतकी हवा येते. एक दिवस माझ्याबरोबर आमच्या पिंपरीला चला. तुम्हाला खरं सांगू का, चतुर्थीच्या दिवशी चंद्राला सुद्धा अंदाज पंचा आधी कुंकू व्हायला लागतं. म्हणजे सिमेंटचं जंगल झालेलं आहे. सकाळी सूर्याला पाणी द्यायचं म्हटलं तर सूर्य पार 12लाच वरती दिसतो. एवढी भयंकर परिस्थिती आली. तुम्ही खूप पुण्यवान आहात. म्हणून निसर्गाची सेवा करायची. सेवा करताना ती निदान चालू ठेवा. काळ्या आईची सेवा करा, कारण निसर्गाची सेवा केली तर पर्यावरण प्रदूषण होणार नाही. आणि पर्यावरण प्रदूषित नाही झालं तर इथून पुढच्या, कारण तुम्ही तुमच्या मुलांना धनसंपत्ती खूप कमवाल हो, परंतु ते पैसे तुमच्या त्या लेकरांना त्या संपत्तीचा उपभोग तर घेता आला पाहिजे. जर शरीराचं नासकं निघालं तर त्याने खायचं कसं? चना दिया है दात नाही, काय उपयोग? म्हणून आरोग्य संपत्ती चांगली राहण्यासाठी पर्यावरणाचं रक्षण करा. म्हणून मी एक संकल्प केलेला आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत असलेली पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत, मार्गदर्शक थोर समाजसेवक अण्णा हजारे, अध्यक्ष देवा तांबेसर, या संस्थेत महाराष्ट्र राज्य सांप्रदायिक विभाग अध्यक्षा म्हणून मी कार्य करत आहे. हे कार्य करत असताना ज्या ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन असेल त्या ठिकाणी 5 वृक्ष देते. आजही या ठिकाणी 5 वृक्ष आणलेले आहेत. वृक्ष देण्यामागचं कारण पर्यावरणाला हातभार आणि माझी आठवण तुम्हाला कायम राहील ना. झाड असेल तर तुम्ही म्हणाल त्या महाराजांनी आणली, म्हणून वृक्षांचं संवर्धन माझी आठवण नाही तर आपल्या निसर्गाला खऱ्या अर्थाने जे त्याचं सौंदर्य आहे ते पुन्हा त्याला प्राप्त होईल.
निसर्गाचं सौंदर्य नष्ट होत चाललेलं आहे. आपण खूप मेकअप करतो, पण त्याचं काय, त्याला नाही मेकअप करता येत, त्याला आपल्यालाच वृक्ष लावून सजवायला येईल. म्हणून पर्यावरणाचं रक्षण करा, कारण इथून पुढची पिढी अशी येईल. आता मुलांना आपण टिफिन बॅग देतो का? वॉटर बॉटल देतो ना. पूर्वी पाणी नेत होतो का आम्ही शाळेत? तुम्ही नेत होता का? नाही, कारण शाळेतलं पाणी चांगलं असायचं. पूर्वी कोणाच्याच घरी फिल्टर नव्हता, फिल्टर निर्मितीच नव्हती. विहिरीचं पाणी, नदीचं पाणी इतकं गोड लागायचं, परंतु आज त्याच विहिरीवर पाणी माणसं हात सुद्धा धुत नाही धुत, कारण प्रदूषण तेवढं झालेलं आहे. माझी एक नम्र विनंती आहे, आता आपल्या या भागात नदी जवळ नाहीये, परंतु ज्या वेळेस माणूस जातो त्यावेळेस गरुड पुराणाने 2 अशा म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की 2 कार्य आपण करायचे. माणूस गेल्यानंतर त्याच्या अस्थी एकतर पाण्यात विसर्जित करायच्या, नाहीतर खड्डा खांदून त्या खड्ड्यात टाकून त्याच्यावर झाड लावायचं. आता पूर्वी पाण्यात टाकत होते, चांगलं होतं, लोकसंख्या कमी होती आणि पाण्याचा प्रवाह, तुम्ही म्हणाल बाई पावसाने नको झाले, ह्याच वर्षी झाले. ह्याच वर्षी दुष्काळात मी सुद्धा रोजगार हमी गेलेली आहे. मागं काही काळात असा दुष्काळ होता की आपल्याला टँकरनी पाणी यायचं आणि त्याच्यावर किती जणांचे हांडे चेंबायचे सांगता येत नव्हतं. मग पूर्वी काय होतं, नदीचा प्रवाह इतका होता की या अस्थिच्या मृत्तिका होत होता. आता अस्ती नाही. आता तुम्हाला एक सांगते मी, अस्ती नाही, माणसांची कपडे, गोधड्या, चादरी सगळ्या नदीला. त्याचा आत्मा वरून बघू दे बाई ग. जवाईनी गोधडी शिवली असेल आणि तीच मारावं, तीचीच गोधडी तिला वरून दिसाव, ती म्हणाल मी किती 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 ते गोधडी कशी शिवली होती, किती पादराची गोधडी होती, 5 हाताची होती, त्या गोधडीसाठी मी किती टाके घातले, माझी गोधडी नदीत. तिचं काय झालंय, मेलेल्या माणसाचं चालत नाही असं कोण म्हणतो? माणसांनी एक ठरवलंय, मेलेल्या माणसाची कपडे घालत नाही. तुम्हाला येत नसेल नका घालू, गरीब आहेत ना बिना कपड्याची, त्यांना दान द्या, त्यालाही पुण्य मिळेल. दान करा कपडे. आणि आता कपडेच एवढी घेऊ नका, आपण मिळव बाकीच्यांना प्रश्न पडल. आता कपडे एवढी झालेत, नाही तो हसण्याचा विषय झाला, परंतु तुम्ही कपडे जशी फेकून देता ना, मी परत एकदा सांगते, कपड्यांनी जर दोष लागत असेल तर तुमच्या मेलेल्या माणसाच्या दागिन्याने तुम्हाला दोष लागल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी आपल्या सास कोण गेले त्याचे सगळे दागिने घ्यायचे, नदीत टाकायचे. टाकताल का? कपडे चालत नाही, मग दागिने कशाला चालाय पाहिजे? बरोबर आहे ना? चुकतंय का माझं? काय चुकतंय का? अहो म्हाताऱ्याची पैशाची पिशवी सुद्धा तुम्ही सोडित नाही, ती जवळ ठेवता. मेल्यावर काय देतात फक्त माहिती का? 2 मणी काढा, 2 मणी, तेवढंच तोंडात. सांगण्याचं हसण्याचा विषय नाही हा, म्हणजे आपली गंमत झाली, परंतु वास्तविकता सांगते जीवनातील. आपल्याला धन संपत्ती चालते, त्याची कपडे चालत नाही, त्याच्या अस्थी आपण पाण्यात टाकून मोकळे होतो, परंतु पाणी प्रदूषण होतं. आणि इथून पुढच्या काळात जर लेकरांना ह्याच पाण्यावर, कारण हेच पाणी पुन्हा फिल्टर होतंय आणि आपल्यासाठी उपयोगात आणलं जातंय, या पाण्याने जर लेकरांना आरोग्याची समस्या उद्भवणार असेल तर त्या अस्थी नदीत न विसर्जित करता डोंगर भागावर या, खड्डा खांदा, त्या ठिकाणी अस्थी टाका आणि त्याच्यावर झाड लावा. नदीचं प्रदूषण थांबेल, पर्यावरणाचं रक्षण होईल आणि वृक्ष लागवड होईल, निसर्गाचं सौंदर्य टिकेल आणि गेलेला आत्मा देखील तृप्त होईल. बाबा काहीतरी माझ्या लेकरांनी सार्थक केलं. आणि म्हणून आता वेळ झालेली आहे, जीवनात निसर्गाची सेवा नक्की करा. शेवटच्या चरणात नामदेवराय म्हणतात, हे देवा तुझी सेवा दे आणि सेवा दिल्यानंतर मला तुझ्या चरणापाशी जागा दे. अभंगाचं 3रं चरण. नामामध्ये महादेवा, नामामध्ये महादेवा.
कवे 84चा हेवा कवे 84चा हेवा तुझी सेवा करावी ऐसे धरावे जिबा नामदेवराय शेवटच्या चरणात म्हणतात, अहो सदाशिवा चुकवी 84चा हेवा. आता याचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगते. नामदेवराय देवाला पुन्हा मागणं मागतात, देवा 84चा हेवा म्हणजे 184 योनीत जे भ्रमण आहे जीवाचं आत्मा सूक्ष्म आहे, जिवंत आहे, चिरंजीवी आहे. माणूस गेला तर आत्मा पुन्हा दुसऱ्या देहात आपला जन्म घेतो किंवा जागा मिळवतो, चिरंजीवी आहे. परंतु नामदेवराय म्हणतात, पुन्हा जन्म पुन्हा मरण हे नको, हे बास कर आणि मला तुझ्या चरणाची जागा दे. कारण नामदेवरायांना पांडुरंग म्हणतात, पांडुरंग परमात्मा म्हणतात, नामदेवराया आता चला वैकुंठाला, तुमचं कार्य संपलं. संत बाळूमामा संत नामदेवराय यांनी आयुष्य काळ खूप जिंकला, खूप जगला आणि समाजाची सेवा केली. संत बाळूमामांनी पण खूप वर्ष समाजाची सेवा केली. हे संत 2 संत असे आहेत की त्यांना आयुष्यमान खूप लाभलं. नाहीतर माऊली निवृत्तीनाथ सोपान काका यांना आयुष्य प्रमाण कमी मिळालं. जगद्गुरु तुकोबरा यांना आयुष्य प्रमाण कमी मिळालं. परंतु संत नामदेवराय आणि संत बाळूमामा यांना आयुष्य काळ खूप मिळाला, याच्यात खूप सेवा केली. आता नामदेवरायांना पांडुरंग परमात्मा म्हणतात, बा आता चला तुम्ही वैकुंठाला. परंतु नामदेवरायांना काय मागितले अभंगात? सेवा. म्हणून नामदेवराय म्हणतात, वैकुंठासी आवा धाडू नको हरी. हे देवा नको रे नको, वैकुंठात नको पाठवू मला. आम्ही पायरीचे चिरे, तुमच्या पायरीजवळ मला जागा द्या. कारण पायरीजवळ काय होईल? वारकरी संत येतात, माझ्या पायरीवर पाय देतात आणि जातील आणि मग संत चरण रज लागता सहज मला सहज संतांचं चरण रज राहील आणि पुन्हा मला संतांची सेवा पायरीच्या स्वरूपात करता येईल. गेल्यानंतर सुद्धा नामदेवरायांनी सेवाच केली, अजूनही करतायत. म्हणून जीवनात सेवा करा. आज खऱ्या अर्थाने ज्ञानवंत, खूप श्रेष्ठ विचारवंत, गुणवंत 2 कीर्तनकार माझ्यासारख्या बामराला गायनाची साथ दिली. खरंच माझं भाग्य आहे. आणि आवाजही दोघांचा खूप सुंदर आहे आणि म्हणून त्यांना मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करते. आता तुमच्या सर्वांचे लाडके महाराज आहेत, यांचा माझा परिचय झालेला आहे 1-2दा. म्हणजे खरंच खूप छान मला साथ दिली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. मृदुंगमणी वैभव महाराज यांचंही मी मनापासून धन्यवाद. खूप छान साथ त्यांनी मला दिली. हार्मोनियमची साथही काकांनी खूप सुंदर केली. ज्या वयात आम्ही बसूही शकणार नाही त्या वयात त्यांनी मला कीर्तनासाठी साथ दिली, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर विनेकरी आजोबांनी खूप छान साथ दिली. सर्व टाळकरी माळकरी, आणि मी इथं बोलले नाही, काय कोणी नसलं तर मी उभीच राहिले नसते. म्हणून तुम्ही सर्वांनी खूप शांततेत ऐकलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. त्याचबरोबर आज या ठिकाणी उत्तम व्यक्तिमत्व असलेले आमच्या पुरंदर तालुक्याचे आदर्श पत्रकार
अमोल बनकर सर शूटिंगसाठी उपस्थित आहेत. माझ्या विनंतीला मान देऊन ते आले. हे पत्रकार आहेत हे मला मागच्या वेळेस कीर्तन झाल्यावर कळलं, म्हणून त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्यांच्याबरोबर दादाही आलेला आहे, त्यालाही मनापासून धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने ज्यांची पंगत आहे ते तुमच्या गावचे आदरणीय सरपंच नागनाथ हाके, संतोष शेळके, यशवंत कोळेकर, बापू हाके, रामदास हाके, धोंडीबा शेळके, सोमनाथ हाके, दत्तात्रय कोळपे, धोंडीबा कोलते का कोळपे, हनुमंत शेळके, शिवानी हाके, शंभू शेळके, सॉरी खंडू शेळके आणि बापू आहे का बापू तात्याबा हाके, सॉरी बाळू तात्याबा हाके. अशा प्रकारे त्यांनी मला या ठिकाणी अन्नदानाचं कार्य करतात, परंतु कीर्तनासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल खरंच मी त्यांचं धन्यवाद देते. आणि एकदा संतांचं भजन करू आणि त्याच्यानंतर ह्या पंगतीवाल्यांच्या हस्ते म्हणजे माझ्या हस्ते त्यांना मी वृक्ष देते. त्यांनी उद्या नक्की या ठिकाणी वृक्ष आम्हाला आजच करायची होती, पण येताना अंधार पडला. वृक्षारोपण करून त्याचे फोटो मला पाठवावे, कारण मला एक आनंद की बाबा बाळूमामांची सेवा माझ्याकडनं काहीतरी झाली. म्हणून एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज या ठिकाणी झालेली सेवा अभंग घेतला होता नामदेवरायांचा, तुम्हाला कळला असेल, अगदी सोपा अभंग होता. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी अर्पण करते. आज जे काही चुकीचं बोलले ते माझ्या बुद्धीचे दोष समजून याच ठिकाणी सोडून द्या. आणि खरंच जर चुकीचं बोलले असेल, तुम्हाला काही वेडवाकडे शब्द मुखातून आले असेल तर त्याबद्दल अंतकरणापासून माफी मागते. आणि जे चांगले आहेत ते माझ्या आई वडिलांचे संस्कार, माझ्या गुरूंचे ज्ञान, माझ्या गुरु भारतातील पहिला गणेश कथाकार हरिभक्तपरायण सौभाग्यवती रुक्मिणी आई तारू म्हणून झालेली सेवा मी माझ्या गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्या चरणी आणि ज्या संत बाळूमामांनी मला इथपर्यंत बोलवलं माझ्या बाळूमामांच्या चरणी अर्पण करते. आणि त्याचबरोबर शिक्षणात, परमार्थात आणि संसारात ज्यांची मला साथ आहे ते माझे पती, अगदी त्यांची खूप मला साथ आहे. म्हणून झालेली सेवा खऱ्या अर्थाने मी माझ्या पतींच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडे वाकुळे उत्तरे, हा नाही विचारिला अधिकार म्या पुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बळवचनवान या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, आपण 10 मिनिटं जरा जागेवरती बसायचं. एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, त्यामुळं कुणीही थोडं हालचाल करू नये अशी विनंती. हरिभक्त पारायण सौभाग्यवती पूनमताई अजय जाचक कोलते यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन या ठिकाणी आपल्याला श्रवण केलेलं आहे. त्यांचं मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. खरं तर अमृतवाणी ज्यांच्या मुखामध्ये असते त्यांना निश्चितपणे या ठिकाणी कीर्तन सम्राट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी त्यांनी एम.फिल अशी पदवी संत तुकाराम महाराज यांच्यावरती प्रदान केलेली आहे. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ तुलसीदास संत नामदेव महाराष्ट्र राज्य संप्रदाय यांच्यावरती PhD चालू आहे. त्या विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या भारत सरकारच्या सुद्धा त्या अतिशय उत्तम प्रकारे काम करतात. आणि खरं तर योगायोग या ठिकाणी काल आपल्या गावामध्ये प्रवचनरूपी सेवा करत असताना त्या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं आणि त्यांना विनंती केली की उद्या आमच्या गावामध्ये पुन्हा तुम्हाला यावं लागेल. त्यांनी ती विनंती मान्य करून आपल्याला सर्वांच्या विनंतीला मान ठेवला आणि अतिशय सुंदर असं कीर्तन त्यांनी या ठिकाणी
आपल्याला सांगितलं, त्यांचं आमच्या भरतगाव ग्रामस्थांच्या वतीनं, संत बाळूमामाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. तो सन्मान हरिभक्त पारायण भारतीताई हाके यांना विनंती करतो, आपण महाराजांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती. कुणीही जागेवरती उठू नये. 2 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल. सर्वांना शांततेची विनंती. पुढे या फोटो घ्या. या ठिकाणी आपल्याच शेजारच्या गावचे, यवतगावचे युवा कीर्तनकार हबप राहुल महाराज राजगुरू यांनी सुद्धा सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी महाराजांना दिलेली आहे. त्यांचाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी महाराजांना विनंती आहे, आपण समोर यायचे. यांचा सन्मान दत्तात्रय कोळपे यांना विनंती करतो, आपण महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती. चला, ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झाला आहे त्यांनी विनाविलंब या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज टेमगिरे यांनी सुद्धा सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचा सुद्धा सन्मान होतोय. तो सन्मान बापूसाहेब हाके यांना विनंती करतो, आपण तो सन्मान या ठिकाणी प्रदान करावा अशी विनंती. या ठिकाणी मृदुंगमणी हरिभक्त पारायण आपल्या कासोडी गावचं भूषण या ठिकाणी वैभव महाराज गायकवाड आणि सुंदर असा मृदुंग या ठिकाणी त्यांनी वाजवलेला आहे. त्यांचा सुद्धा सन्मान होतोय. तो सन्मान विलासजी शेळके या मान्यवरांना विनंती आहे, आपण वैभव महाराज गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती. चला चला, ज्यांचा नामोल्लेख झालाय त्यांनी विनाविलंब समोर यायचे. चला, वैभव महाराज यांचा सन्मान विलासजी शेळके यांना विनंती आहे, आपण सन्मान करावा. महाराजांचं पाकिट घ्या ना. एक मिनिट. पुढे ना, फोटोग्राफर पुढे. या ठिकाणी सुंदर अशी पेटी वाजवली ते आमचे बंधू आदरणीय मंगलदासजी ताहमाने यांचाही सन्मान होतोय. कृपया त्यांचा सन्मान रामदासजी हाके या मान्यवरांना विनंती आहे, आपण मंगलदास महाराज ताहमाने यांचा सन्मान करावा अशी विनंती. चला.